ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. एक सविस्तर बातमी बघूयात. भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या विरोधात त्यांचा पवित्रा आणखीनच आक्रमक केलाय. कराडच्या संपत्तीची चौकशी करण्यासंदर्भात धस ईडीकडे तक्रार करणार आहेत. तसंच कृषी खात्यातील 200 कोटींच्या घोटाळ्याबाबत सुद्धा धस ईडीकडे पाठपुरावा करणार आहेत. आमदार सुरेश धसांमुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत पुन्हा भर पडणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडनं त्याच्या गँगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचं आधीच स्पष्ट झालंय. बीड जिल्ह्यात वाळू माफिया, राख माफिया या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांनी पैसा मिळवला. एकीकडं आयुष्य जात आहे, 4 पत्र्याचं घर नाही बनवू शकत हिम्मत मेहनत करून कोणी, आणि एकीकडं बघितलं तर 50-50 कोटी रुपयाच्या गाड्या आहेत नुसत्या वापरायला. त्या काही मेहनत करून कमाई केलेल्या गाड्या आहेत का? वाळू, राख आणि खंडणीतून मिळालेल्या पैशातून वाल्मिक कराड सारख्यांनी मोठी संपत्तीही निर्माण केली. वाल्मिक कराडची संपत्ती किती आहे त्यावर एक नजर टाकूया. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीत पत्नी मंजली आणि वाल्मिकच्या नावे 4 BHKचा फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत अंदाजे 3.25 कोटी रुपये इतकी आहे. तर वाकडमध्ये 2 BHK फ्लॅट असून त्याची अंदाजे किंमत 1 कोटी इतकी आहे. वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीमध्ये 2 ऑफिस स्पेस आहेत. अंदाजे 12 कोटी रुपये इतकी याची किंमत आहे. दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावाने पुण्यातील हडपसरमधील एन मोरा टाउनशिपमध्ये 2 फ्लॅट आहेत, ज्याची अंदाजे किंमत 3 कोटी रुपये इतकी. बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावात ज्योती जाधवच्या नावावर 50 एकर जमीन आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातल्या सिमरी पारगावमध्ये सुदाम नरोडे यांच्या नावावर 50 एकर जमीन आहे. दुसरं केलं नाही त्यांनी. आणि इकडं ह्या सगळ्या संपत्ती आहेत आमाप, आणि ह्या समोर आलेल्या आहेत, ज्या झाकलेल्या आहेत ना, ते अजून शोधण्याचा प्रयत्न कोणी करत नाही आहे. जे नावं आलेले आहेत समोर तपासामध्ये त्यांचीच फक्त तपासणी झालेली आहे. बाकीच्या तपासात तुम्ही अजून ज्यावेळेस आकडे येतील त्यावेळेस तुम्ही विसरून जाता. आमदार सुरेश धसांनी ईडीकडे वाल्मिक कराडची तक्रार केल्यानंतर चौकशीत नेमकं काय समोर येतं याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. कारण समोर येणारी संपत्ती आणि उत्पन्नाचे स्रोत यांचा मेळ जमला नाही तर वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.